नमस्कार. जय महाराष्ट्र. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखांबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रचारानं वेग घेतला आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपनं आपल्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 195 जणांच्या नावाचा समावेश आहे. मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये. दुसरीकडे आता मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून जागा वाटपाचा नव्या फॉर्म्युल्यावर विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय आणि प्रदेश भाजपने विविध कंपन्यांकडून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीबाबत सूक्ष्म पातळीवर सर्वेक्षण केलं आहे. भाजपानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर पक्षाने राज्यात 35 जागा लढवाव्यात, यासाठी प्रदेश भाजपाने दिल्लीतील नेतृत्वाकडे आग्रह धरल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढवाव्यात असा प्रदेश भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना फीडबॅक दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी होणारी लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली, तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे काँग्रेससोबत आहे. त्यामुळे यावेळी कोणाला कोणत्या मतदारसंघातून तिकीट मिळणार आणि कोणत्या पक्षाकडून मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.